शिवरायांच्या 12 गडांची आणि महाराजांच्या 280 गडांची. महाराष्ट्रातल्या नाही, महाराष्ट्राच्या बाहेरच्या गडांची. महाराष्ट्रात 365 किल्ले आहेत, भारतामध्ये 695 किल्ले आहेत. 365 गडातले 280 किल्ले जिंकले राजे छत्रपती शिवरायांनी. 1670ची लढाई, शेवटच्या लढाईमध्ये तानाजी मालुसरे इथे वीर मरण आलं. 1670ला 4 फेब्रुवारी इसवी सन 355 वर्षापूर्वी या ठिकाणी छत्रपती शिवरायांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या आणि पुनीत झालेल्या वीर रत्न तानाजी मालुसरे यांच्या स्मरणार्थी एक आठवण म्हणून गेले महाराजांनी त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारक शिलेची नोंद केलेली आहे. त्याला आपण म्हणतो आणि पुढच्या पिढीला शिकवतो, गड आला तो शिव गेला. हे असंच शिकवत राहा, हे असंच शिकवत राहा. तानाजी मालुसरे आपल्या लाडक्या मुलाचं लग्न असताना एवढा मोठा काळ रायगडच्या लग्नाची अक्षता देण्याकरता किल्ले राजगडावर आले. राजगडावर राऊतसाहेबांचे आशीर्वाद घेतले, राजमाता जिजाऊंचे आशीर्वाद घेतले आणि गडाकडे बोट केले गेलं. तानाजी मालुसरे म्हणाले आणि स्वराज्याचा सिंह गरजला. आणि तानाजी मालुसरे म्हणाले गेले, राजा आधी लगीन कोंढाण्याचं आणि मग माझ्या रायबाचं. तारीख अष्टमीच्या रात्रीला आले, नवमीच्या रात्रीला माघ वद्य नवमी. तानाजी मालुसरे 4 फेब्रुवारी इसवी सन 1670 साली तानाजी मालुसरे यांनी गड कोंढाणा मोगलांचा किल्लेदार उदयभान राठोड यांच्यापासून गडाच्या पश्चिमेच्या बाजूनं यशवंत घोरपडे बंधूपासून द्रोणागिरीचा कडा चढून छापा घालून आणि उदयभानास ठार मारून या ठिकाणी शत्रूस ठार मारून या ठिकाणी प्राणार्पण केले गेले. त्यांच्या अद्भुत पराक्रमाची स्मारकशिला म्हणून महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद केली गेली. अद्या ठिकाणाला राजे म्हणून गेले गेले. अरे मावळ्यांनो, आजपासून या गडाचं नाव गड आला पण शिव गेला, गड आला पण शिव गेला.